पर चल लवकर, ते येतील कधी खाली. सौमित्र आणि राधिका एकत्र? त्यांचं खरंच काहीतरी चाललंय. मला आता डाऊटच यायला लागलाय. हा बोल डार्लिंग. हा हॅलो किड्या. आता राधिका आणि सौमित्र यांना एकत्र पाहिलं मी. म्हणजे असं झालंय की याच्याकडे कशी काही क्लिप आली? कोणी आणि कधी रेकॉर्ड केलं? काय गुरुनाथ सुभेदार, बघितला का व्हिडिओ? रेकॉर्डिंग वगैरे बरोबर नाही आहे. म्हणजे दिस इज इलिगल. आत्ताच्या आत्ता घरी जायचं आणि आई समोर सगळं कबूल करायचं. काय तिला सरळ सांगायचं, ही जी काही सिनेमाची तिकीट्स होती ती तू स्वतः पर्स मध्ये ठेवली होतीस. आईंच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण करत होतात का? ठीक आहे, करा, सांगा. अजून काही सांगायचं असेल तर सांगा. त्या शनाया फनायाच्या मागे फिरतो ना, तसं तुला वाटतं तुझी बायको कोणासोबत फिरत असेल? केलंच रे हे गुरु. तू काहीच वाटलं नाही का? चांगलं वाटतं. ही बायको आहे ना, ती अशी बदनामी करतात बायकोची. अरे मग चांगलं आहे ना. चांगलं काय चांगलंय? म्हणजे जे काही होत आहे ते चांगलंच आहे ना बाई. आणि तू तुझ्या बायकोविषयी काय सांगतोय मला नवीन? राधिका चोरावर मोर आहेच. ए किड्या किड्या, पास ना, फालतूपणा कमी करणं जरा. हे बघ, आता शोधून काढायला पाहिजे की हे सौमित्रला कळलंच कसं. कारण रेस्टॉरंट मध्ये मी शनाया बरोबर जाणार हे फक्त शनाया आणि मला माहिती होतं ना. त्याला कसं कळलं? त्याने कसा व्हिडिओ पाठवला मला? नाही, तू आणि मावशी तर काही गेम नाही ना खेळते, मला सांगून टाका. काय? ठेव फोन, ठेव तू फोन ठेव आता. अरे अरे काय नाही केलं यार तुझ्यासाठी? तुझ्यासाठी मार खाल्ला, मी पोलीस स्टेशनला गेलो, मला पकडून नेलं, आणि तू म्हणतोस की म्हणजे तू माझ्यावर संशय घेतो? खेड्या, रडू नको प्लीज. संशय नाही घेते, पण इथे मला टेन्शन आलंय रे. कोणीतरी नक्कीच हा निश्चित माझ्या मागे लागला नसेल ना? निशी म्हणजे ते टाकले महाजनी? हा तोच रे. खेड्या, आता जरा अलर्ट राहायला पाहिजे. मी शनायाला तर सांगितलेलंच आहे, पण तू पण लक्ष ठेव, कळलं? नाही मी लक्ष ठेवतो, पण ते पैसे. हा तुझा जो काय मोबदला असेल तो देईल यार. नाही मग ठीक आहे ना, मग ठीक आहे. पैसे देणार असशील तर मी लक्ष ठेवतो, तू फोन ठेव आता. चल ठेव आता, बाय. एक्सक्यूज मी, मला आज आणि काल क्लायंटचे जेवढे ईमेल झालेत ना सगळे फॉरवर्ड करा. जमलं तर प्लीज प्रिंट आउट करा. मेक इट फास्ट. तू ते काम दिलं होतं ते फाईल्स? हो आलं. शुअर? माझ्यापर्यंत पोहोचलं नाही पण. आनंद आता बोलले ना कॉन्फिडंटली. सर म्हणत जा. त्याला काय झालं? जोक करत नाही. सॉरी. राधिका मॅम आल्या नाहीयेत, लंचची वेळ झालीये. तुम्ही करता का कॉल त्यांना? का? मीटिंग आहे म्हणून. जुवाय 100 वर्ष आयुष्य आहे. का? ज्यांनी आताच तुमचं नाव घेतो सांगत होती तुम्ही आल्या नाही तसं. अच्छा, राधाचं नाव घेत होती. मला वाटलं तुझं नाव घेईल.
आनंद भाऊजी जरा आत येता का? मॅम मला तुमच्याशी जरा बोलायचंय. बरं ठीक आहे, मी बोलवते तिला. येस. रघु. हा मॅडम. गुरु सर आले ना की मला सांग. हो मॅडम. या भाऊजी. रघु रघु थंड मागव काहीतरी आनंद सरांसाठी. हो मागव. हा सो थ्रिलिंग. मज्जा येते मला. असंच पाहिजे. गॅरी, आय विल शो यू हु आय एम. म्हणजे गुरुने मुद्दाम 2 तिकीट्स काढले. आधी तुमच्या दोघांवर बिल फाडली आणि मग माझा आणि जेनीवर. हो, नाहीतर आईंसमोर नाचक्की झाली असती ना. पण मला काय वाटतं राधा, म्हणजे बघा की गुरुला हे आनंद आणि जेनीवरच का खपव असं वाटलं असेल ग? नको. नाही मग सिरियसली बोलतोय, म्हणजे त्याला असं का नाही वाटलं की श्रेयस आणि जेनी गेले असतील पिक्चरला, किंवा पानवलकर आणि जेनी गेले असतील पिक्चरला, किंवा रघु आणि जेनी गेले असतील? ते काही काय बोलतो पानवलकर सर, जेनी आणि रघु जेनी वगैरे. एक मिनिट, तू चिडतोयस का? चिडत नाही मी, तू काही बोलतोय. नाही तू चिडतोय. अरे तू काही बोलू नकोस ना. नाही मगाशी पण मी खांद्यावर हात टाकला तसं झटकलास तू. हात ठेवायचा ना, मग हे ठेव. हात ठेव. नाही नाही नाही, चिडतोयस कशाला? ऍटिट्यूड कसला दाखवतोस तू मला? एक मिनिट, काय चाललंय सौमित्र? मला कळत नाही, का बरं म्हणताय तुम्ही? अरे हा बघा ना. नाही हे बघ राधा, माझं म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की गुरुला ज्या अर्थी आनंद आणि जेनीचंच नाव घ्यावंसं वाटलं, त्या अर्थी काहीतरी असणार म्हणूनच वाटलं असेल ना. म्हणजे काय असणार? आपण बंद करूया का हा टॉपिक प्लीज? बरं 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 ठीक आहे, चल. मी कदाचित चुकीचा अर्थ काढत असेल, पण मला एक सांग, आनंद आणि जेनीची छान मैत्री तर आहे ना? अरे तुला पण मान्य आहे ना, मैत्री आहे हे तरी मान्य आहे का? हो. मग त्या मैत्रीच्या नात्यातून, म्हणजे मैत्री मित्र म्हणून ते फिल्मला जाऊ शकतात ना एकत्र. काहीच हरकत नाही. हा, मग त्यांनी जायला पाहिजे फिल्मला. नाही नको. का? नाही अजिबात नको. का नको सांगितलं नाही का? का? अरे नाही, आता खूप उशीर झाला, आता काहीच नको. तर रात्री 11 पर्यंत असतात तुम्ही, कुठे उशीर झाला? तू गप्प बसशील का? नाही जाऊ शकत, आता उशीर झालाय, कळतंय तुला सगळं. का? का ती गोव्याला जाते म्हणून? गोव्याला? जेनी गोव्याला चालली? हो वहिनी. आणि वहिनी, जेनी गोव्याला चालली म्हणून तुला थोडे दिवस सुट्टी हवी आहे. गो बॉय, तू कशाला मग परमिशन घेतोयस? हा, तिला हवी आहे ना सुट्टी, मग ती बोलेल राधाशी, तू कशाला परमिशन घेतो? ती कलिग आहे माझी. फक्त कलिग आहे? ती एम्प्लॉई आहे या कंपनीमध्ये. फक्त एम्प्लॉई आहे? तू बाहेर भेट मला. याच ऍटिट्यूडने जेनीला म्हण ना बाहेर भेट. त्याच्यापेक्षा बाहेर भेट असं म्हण ना. बोल ना जेनीशी, बोल ना वहिनी, याला बाहेर. सांगा प्लीज गप्प बसायला. काय चाललंय तुझं? तू गप्प बस बरं, मी बोलते त्यांच्याशी. ओके बोल. आनंद भाऊजी, काय झालंय? चेहरा का असा पडलाय तुमचा? चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो मी निघतो, आपण नंतर बोलू. दिल में उतर काय याचं? काय मी जातोय बाहेर. काय यार याचं? बहिणी, याला सांगा ना. आनंद भाऊजी, काय झालंय? मला खरंच काही कळत नाहीये. म्हणजे तुम्ही आणि जेनी खरंच? नाही म्हणजे हो. नाही हो. अरे काय? मग तुम्ही? माझ्याकडनं हो आहे. काय? आणि जेनीचं काय? काय यार, हा वेळा आहे का? बस गप्प बस.
सिरियसली पण जेनीकडून अजून काहीच कळलेलं नाहीये. हा म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, जेनीचं उत्तर काय आहे हे कळायला ह्याला पण जाऊ दे ना तिच्या मागोमाग गोव्याला. तू वेडायस का? हा? ती का चाललीये गोव्याला? का? वहिनी ती गोव्याला चाललीये मुलं बघायला लग्नासाठी. से जो टूटा कोई सपना जग सुना सुना जग सुना कधी झालं हे सगळं पण? म्हणजे ते उगाच विचार कसले करतोय? ते 1960 साली झाले अफेअर काय बोलतोय मी, मुळात त्यांचा अफेअर वगैरे काही नाही. एकतर ह्याला काही कळलेलं नव्हतं. काल मी रिअलाइज करून दिले त्याला की बाबा ही जी काही लक्षणं आहेत ना याचा अर्थ तू प्रेमात पडलायस. ए बाबा तू असा नुसता उभा राहू नकोस, जा आणि प्रपोज कर, नाही तर खरंच मला तर दिसायला लागलायस तू तिच्या लग्नातला बेस्ट मॅन. हो ना असं होत. अगं नाहीतर काय, बघ ना, जा ना बाबा, कसं पोत्यासारखा उभा आहे नुसता. बाहेर जा, तिला म्हणावं चल माझ्या बरोबर फिल्मला डिनरला घेऊन जा आणि प्रपोज कर. अरे नाही ना शक्य, आता खूप उशीर झालाय, कळत नाही का तुला? कसला उशीर? काही उशीर झाला नाही. खरंच तुम्ही हे आत्ताही करू शकता. खरंच तुम्ही फिल्मला जा. नाही सौमित्र, मी काय म्हणते, जे खोटं आहे ना ते आपण आता खरं करून दाखवूया. खरंच तुम्ही जा. नाही मी आता जेनीला फोन लावतो. नको नको नको. नाही जेनी सर आतमध्ये ये. अजिबात नाही, जायचंच नाही बाहेर. काय यार वहिनी, काय फालतू? इथेच थांबायचं. नाही नाही थांब, मी चालू आहे मी आतमध्ये मी चालू आहे बाहेर. ऑफिस आहे हे. मे आय कम इन मॅम? ये जेनी. येस मॅम. जेनी तू संध्याकाळी काय करतेस? काही खास नाही मॅम. मॅम मी गोव्याला चालली आहे ना घरी, तर मला जरा शॉपिंग करायचं होतं मॉमसाठी. गोव्याला? येस मॅम. मॅम मला गोव्याला जायचं आहे ना, सो मॉमसाठी शॉपिंग करायची. मॅम मला एक 2-3 डेजचा ऑफ मिळू शकतो का प्लीज? तू असं कर, तू शॉपिंग उद्या कर, आज आपण फिल्मला जाऊया. आज? हा आज. तू, मी, आनंद भाऊजी, सौमित्र सगळेच जण जाऊया. हा हे बघ, मी तिकीट पण काढली. तेच तर. सॉरी मॅम. मॅम तुम्ही श्रेयसला घेऊन जा. मला नाही जमणार मॅम. मला वेळ मिळतो तर मी शॉपिंग करून घेते मॅम. पण नो मॅम, सॉरी. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सॉरी मॅम, मला ना मॅम थोडं लवकर जायचं आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला विचारणारच होते, मी लवकर जाऊ शकते का? ठीक आहे, चालेल. थँक्यू मॅम. जेनी. येस मॅम. लवकर ये. आम्ही वाट बघतो. थँक्यू मॅम. येस. जेनी. येस. आनंदला काहीतरी बोलायचं. येस. ओके. काय बोलू, जे बोलायचं जाऊन श्रेयसला सांगतो ना आता. अरे चिडतोयच का जरा, श्रेयस बरोबर नाही, मला कळलंच नाही. ती जाणार आहे तिथे, तिचं लग्न करणार आहे आणि मी फक्त बेस्टमॅन राहणार. हे गुजबाई, अरे कसा आहे? सौमित्र करणार आहे काहीतरी. मला हे आनंद भाऊजींची अवस्था अजिबात बघवत नाहीये. पहिल्यांदा प्रेमात पडलेत ते. आनंद भाऊजी आणि जेनी. छान दिसेल ना जोडा? अगदी तोंडात मारण्यासारखा. इतर जोडप्यांच्या तू पण गेला की छान दिसेल जोडा. काय आजीबाई सारखं बोलतेस का लगेच? आणि काही नाही ग, काही नाही होणार. काही लग्न वगैरे करणार नाहीये ती. दिसतंय ग मला, त्या दोघांच्याही डोळ्यात प्रेम दिसतंय. आणि मी आहे ना लव गुरु, कशाला टेन्शन घेतेस तू? बिंदास. हा? गुरु सर आले. हो, पुढे मी आले. हो. चल मी पण येतो राधा, भेटू संध्याकाळी.
बघ मी तुला खरंच सांगतो, अगदी खरंच सांगतो मनापासून, मला सौमित्र तुझ्या बरोबर असलं ना की इन्सिक्युअर वाटतं. काही नाही बाबा, बरोबर आहे आई, बाबांचं बरोबर आहे. माझी खरंच लायकी नाहीये, माझी खरंच लायकी नाहीये राधिका बरोबर राहायची, माझी खरंच लायकी नाही या जगातच राहायची. मी संपून घेतो स्वतःला. नाही नाही आई, आई मला सोड, मी स्वतःला करते पागल आहे का? काय चाललं काय? कार्टून बघते. अगं मावशी, अगं हे काय वय आहे का तुझं कार्टून बघायचं? कार्टून बघायला वय लागतं का? कोणीही बघू शकतं. तुझं म्हणजे ते तसं झालंय, ते म्हणतात ना हसा आणि लठ्ठ व्हा, तसं तुझं कार्टून बघत बसा आणि लठ्ठ व्हा असं झालंय. ते बंद कर कार्टून. ती बघा. कार्टून सोड, मी काय सांगतो ते नीट ऐक. आपल्याकडे एक सॉलिड काम आलंय. काम? कसलं काम? हेरगिरीचं. कितीचं? हो, गुरु आहे ना गुरु, त्याने आपल्याला लक्ष ठेवायला सांगितलंय. लक्ष? कुणावर लक्ष? ते नाही सांगितलं त्याने, तो म्हणाला लक्ष ठेव, म्हणजे त्याच्यावरच असेल ना. त्याच्यावर? असं कोणी स्वतःवर लक्ष ठेवायला थोडीच सांगतं. हे बघ, त्याने आपल्याला सांगितलंय लक्ष ठेवायला, आपण लक्ष ठेवायचं. आपल्याला पैसे मिळणार आहेत त्याचे. पैसे? मग हे बघ, तू मस्त तयार हो, गॉगल लाव, हा डिटेक्टिव्ह सारखी, हा मग आपण दोघं जण जाऊ लक्ष ठेवायला. येस. काय रे, आपण गाजर पण घेऊन जाऊया का? गाजर कशाला? अरे गाजराने दृष्टी चांगली होते. लक्ष ठेवायचंय. हा. येस. मग गाजर घेऊनच जाऊ. शन्या, काय आहे हे? आ? काय चाललंय तुझं? तुला इथे कशासाठी घेतलंय? काम करण्यासाठी ना? काम करायचं सोडून तुझ्या नुसत्या टिवल्या पावल्या सुरू आहे. मी काय म्हणतेय? व्हॉट इज टिवल्या बावल्या? सॉरी वहिनी, सॉरी बट आय रिअली कांट कंट्रोल. आय एम सॉरी. बथड आहे बथड, एक नंबरची बथड आहेस तू. आता बथड म्हणजे काय हे तरी विचारू नकोस. हे जे करून ठेवलेस ना तू काम घाणेरडं, ते आधी नीट कर आणि मगच घरी जायचं. कळतंय ना काय म्हणते ते? येस मॅम. सॉरी मॅम. हा सॉरी. नुसतं सॉरी 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 म्हणायचं. एक पाटी लाव गळ्यात सॉरीची आणि ती घेऊन फिर सगळीकडे. ओके. नाही ते काही नाही. ते सगळं काम आहे ना ते आधी पूर्ण करायचं. आज किती वाजले ना तरी हरकत नाही. सगळेजण निघून गेलेत ना तरी हरकत नाही. 10 वाजो 12 वाजो तू इथे बसायचंय आणि हे काम पूर्ण करूनच घरी जायचंय. कळलं? येस मॅम. सॉरी. तुम्हाला यायला उशीर का झाला? तूच अगं काय अगं? आ? इथे ऑफिस मध्ये अरे तुरे करायचं नाही. आज तुमची मीटिंग आहे. कदमांबरोबर जायचंय तुम्हाला. वेळेत जायचं. काय कदम? येस मॅम. अरे यार, ही गुड फॉर नथिंग मला खरंच बसवून ठेवणार आहे का? मी तर विचार केला होता की मावशी आणि केड्यासोबत मूवीला जाईन. काय कळतच नाहीये. बिचारी माझी बच्चा, आता रात्रीपर्यंत काम करावं लागणार हिला.